कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करूया। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे, कलर चेंज होईपर्यंत। हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्पेशल स्वाद मराठी। तर आज आपण भाजीची 7वी रेसिपी पाहणार आहोत। तुम्हाला जर या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। तर आज आपण मूग आणि मटकीची ग्रेव्ही भाजी बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता कांदा आपला व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे। यामध्ये सुखे मसाले ॲड करूया। 1 चम्मच लाल तिखट किंवा कमी जास्ती आपण करू शकतो, 1 चम्मच किचन किंग मसाला, अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून जिरेपूड। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण एक प्युरी घालूया। ही आहे 1 टोमॅटो, कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, 2 पाकळ्या लसूणच्या आणि आल्याचा छोटा तुकडा। तर याची ही प्युरी बनवलेली आहे। तर ही आपण तेलामध्ये ॲड करूया। व्यवस्थित तेलामध्ये परतेपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्यासाठी आपण यावर झाकण ठेवूया, म्हणजे आपला मसाला लवकर शिजला जातो किंवा परतला जातो। तर बघा 2 मिनटं मी झाकण ठेवलेलं होतं। हाय फ्लेमला आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। यामध्ये भिजत ठेवलेले मूग आणि मटकी ॲड करूया। बघा व्यवस्थित असे भिजले होते, त्याच्यामुळे शिजायला जास्ती वेळ आपल्याला लागणार नाही ह्या भाजीला। म्हणजे तुम्ही सकाळी अगदी टिफिनसाठी जरी बनवत असाल तरी झटपट ही भाजी बनवल्या जाते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम हाय ठेवावी। त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया। मी ज्यामध्ये वाटण बनवलं होतं त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी ॲड करून हे पाणी भाजीमध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूया। आपल्याला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार पाणी आपण ॲडजस्ट करू शकतो। हाय फ्लेमला 2 ते 3 उकळी येऊ देऊया। तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आपली मूग आणि मटकीची ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे। ही भाजी आपण चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकतो। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।